आदि अनंत या विश्वाचा स्वामी तू गणपती, विघ्नहरतू तूच शुभंकर, तूच महाधिपती। समस्त विद्या तुझ्याच ठाई माझी अल्पमती, सकल कलांचा कलानिधी तू, करी सहाय्य काव्याप्रती, करी सहाय्य काव्याप्रती। मंडळी नमस्कार, मी स्वाती। शब्दांचे मोती वेचायला मला आवडतं आणि त्यांची माळ गुंफणं, कविता करणं हा माझा लाडका छंद आहे। मला शब्दातून व्यक्त व्हायला आवडतं आणि अभिव्यक्तीसाठी मला कविता जास्त जवळची वाटते, कारण कमी जागेत, कमी शब्दात, कमी वेळात बरंच काही नेमकेपणानं सांगता येतं। कविता म्हणजे भावनांचा शब्दोत्सव। कविता सुचल्यानंतर ती सांगणं हा माझ्या निखळ आनंदाचा भाग आहे। कोणीच मला विचारलं बरं का की तू कसल्या कविता करतेस, आणि खरं सांगू मला काही उत्तरच सुचेना। मी स्वतःला विचारलं की कसल्या कविता करतो आपण, कारण रूढ अर्थानं या कविता निसर्गाच्या नाहीत, प्रेमाच्या नाहीत, विरहाच्या नाहीत, वेदनेच्या नाहीत आणि वैराग्याच्या तर नाहीतच नाहीत। दुसऱ्या क्षणी मी नकळत उत्तर देऊन गेले, मी जगण्याच्या कविता करते, चांगलं जगण्याच्या। असं म्हणतात कविता दोनदा जन्म घेते, एकदा कवीच्या मनात आणि नंतर रसिकांच्या मनात। आणि रसिकांच्या मनातलं तिचं रूप एकाच कवितेचं प्रतिबिंब वेगवेगळ्या मनात वेगवेगळं पडतं, कारण की प्रत्येकाची ठेवण वेगळी, विचार करण्याची पद्धत वेगळी, परिसर वेगळा, वाचन वेगळं, स्वभाव वेगळा। असं होतं बघा, बोलायला लागले की भानच राहत नाही। मला सांगायचं आहे काय आणि मी सांगते काय। मंडळी, मला सांगायचे ते हे की आमच्या आनंदाची बातमी आहे। कार्यक्रमाची पहिली कविता घरचा आहेर, कुणी कुणाला केव्हा आणि कसा दिला। ठरलं बाई एकदाचं आनंदाचं लग्न, ठरलं बाई एकदाचं आनंदाचं लग्न। किती मेली येत होती लग्नामध्ये विघ्न। कधीची मी मागे लागली आहे, पण हा मुळी तयारच नव्हता। मुली पाण्याचा कार्यक्रम याला म्हणे आवडत नव्हता। कसा बसा एकदाचा देसाईंकडे यायला तयार झाला, आणि अहो पाहता क्षणी बैठकीतच मुलीला होकार देऊन बसला। घरी येऊन मला म्हणतो मुलीकडच्यांना काही मागायचं नाही। बाई तासाभरात मुलीकडचे आपले वाटायला लागले याला। घरी येऊन मला म्हणतो मुलीकडच्यांना काही मागायचं नाही। मी म्हटलं ते आमचं आम्ही बघू, तू मध्ये बोलायचं नाही। लग्नाची रीतसर बैठक झाली तेव्हा आम्ही तसं काही मागितलं नाही। म्हटलं साखरपुडा थाटात करालच, वेगळं सांगण्याची गरजच नाही। मुलाला बारशाच्या अंगठ्या खूप आहेत, पण आता त्याला होत नाहीत। म्हटलं मुलीकडून मिळेलच म्हणून तेव्हापासून केलीच नाही। तुम्ही कन्यादान सालंकृतच करा, मुलाला साधा जाडसर गोफ दिला तरी पुरे हो। यापेक्षा जास्त सोनं आम्हालाच नकोय आहो। आता एकदाच तुमच्याकडनं कपडे होणार, त्याला कशाला नाही म्हणायचं। आणि हल्ली सगळे सुटाबुटा डिझायनर्स कपड्यात मिरवतात, आपणच कशाला साधं राहायचं। काही जुन्या चालीरीती पाळायलाच हव्यात। लग्न मुलीकडेच असू द्या। आमचं वराड काय हो, 2 लक्झुरीजमध्ये मावेल तेवढ्या बरीक पाठवून द्या। हल्ली भरतकाम विणकाम अगदी जुनाट झालंय हो। रुखवंत कसं आधुनिक हवं। सोफा, फ्रीज, कूलर, स्कूटर मुलींना पहिल्या वर्षी सारं हवं। आता तुमच्या इतमामाला साजेसाच तुम्ही लग्नाचा थाट करणार। तुम्ही सगळं हौशीनं करा, आम्ही कशाला अडवणार। आणि असं बघा, तुमच्या मांडवातनं आमच्या पाहुण्यांना तुम्ही रिकाम्या हातानं का पाठवाल। त्यांना काय काय द्यायचं ते तुमचं तुम्ही ठरवा। तुमची इज्जत का तुम्ही घालवाल। संपूर्ण बैठकीत आमचे हे
अगदी गप्प. संपूर्ण बैठकीत आमचे हे अगदी गप्प. मला सारे बोलावे लागले. पण आमचे व्याही अगदी सज्जन हो सगळ्या ह्याला कबूल झाले. आता लक्ष्मीसह लक्ष्मी येणार म्हणून साऱ्यांनी माझं कौतुक केलं. लक्ष्मीसह लक्ष्मी येणार म्हणून साऱ्यांनी माझं कौतुक केलं आणि माझं वाक्चातुर्य सगळ्यांना मान्य करावंच लागलं. पण कसा कोण जाणे, आनंद आपला शांतच होता. मलाच मेली उसंत नव्हती. कधी एकदा हे लग्न होतं, मलाच घाई झालेली होती. काय सांगू कर्मकहाणी. लग्न खरंच घाईनं झालं. मला कल्पनासुद्धा नव्हती हे बाप लेक असं काही करतील. मला शंकासुद्धा नव्हती. काल अचानक दारामध्ये आनंदायन उभा राहिला आणि आई तुझी सून आणली आहे, आशीर्वाद दे म्हणाला. मी थक्क होऊन दारात उभी तर पाठोपाठ हेही आले. आलेल्या लक्ष्मीचं स्वागत कर माझ्याकडे बघून म्हणाले, तुझ्या पद्धतीचं लग्न आनंदाला पसंत नव्हतं आणि त्यानं रजिस्टर लग्न करावं यात आमचं दुमत नव्हतं. आता लवकर रिसेप्शन ठेवू, त्याची तयारी करायला हवी आणि हुंडा न घेता आणलेली सून तूच साऱ्यांना दाखवायला हवी. आत्ता माझ्या मेलीच्या लक्षात येते, लग्नाच्या बैठकीचं सारं नाटक होतं. माझ्या लोभीपणाला धडा शिकवण्याचं या व्याह्यांनी मिळून ठरवलेलं होतं. आता व्हायचं ते होऊन गेलं होतं. आदळआपट करण्यात फायदाच नव्हता. प्राप्त परिस्थिती आनंदानं स्वीकारणं यातच सुज्ञपणा होता. लगबगीनं मी घरात गेले. पोळीचा तुकडा पाणी घेऊन आले. सुनबाईवरून तुकडा ओवाळून इडापिडा टळो म्हणाले. मनातली लोभाची इडापिडा आता मला टाकायची होती. मनातली लोभाची इडापिडा आता मला टाकायची होती आणि स्वच्छ मनानं माझी सून मला घरात घ्यायची होती. असा हा राजाराणीचा संसार बहरतो. या संसार वेलीवरती फुलं उमलतात. गुलाब मोगरा असं काही उमललं तर खुश होतात लोक. पण जाई जुई चमेली असं काही उमललं तर अजूनही नाराज होणारे लोक आहेत. आणि त्यातून ती विदर्भातली असेल आणि शिकते म्हणेल तर त्या मायलेकींमध्ये काय संवाद होईल त्याची ही कविता. शीर्षक आहे सपान. अपोटी उठ पसरली मारानी, सूर्यकंदीचा वरी आला, आता ये डोळं झोपते का कोणी. मंडळी, या ठिकाणी मला एक सांगायला हवं की कविता 3-4 प्रकारांनी पोचवता येते. कविता वाचून सांगितली तर ते काव्य वाचन, कविता पाठ करून सांगितली तर ते काव्य पठण, कविता गाऊन सांगितली तर ते काव्य गायन, आणि चौथा जो प्रकार जो मला अभिप्रेत आहे, मला आवडतो, तर ते आहे काव्य सादरीकरण. थोडीशी देहबोली. काव्य सादरीकरण म्हणजे एक माफक देहबोली आणि वाचिक अभिनय यांच्यातून कविता रसिकांपर्यंत नेमकेपणानं पोचायची. आता हीच जर कविता मी अशी म्हटली, अव पोटे उठ पसरली महाराणी, सूर्या कंदीचा वरियाला, ये धोळा झोपते का कुणी. पोचली. अव पोटे उठ असं जर म्हटलं तर एक आई आपल्या पोरीच्या पाठीत एक धपाटा मारतीये असं फील आलं पाहिजे आणि मनाच्या रंगमंचावर ती कविता घडली पाहिजे. तर सादरीकरणाचा हाच उद्देश आहे की तुमच्या मनाचा, रसिकांच्या मनाचा रंगमंच करायचा. अ पोटे उठ पसरली महाराणी, सूर्या कंदीचा वरी आला, आता ये डोळं झोपते का कुणी. कशी हो मायतो मी सपान पायात होतो. तानीमध्ये बघा हीच भाषा आहे. ओ कशी हो मायतो मी सपान पाळत होतो आणि खूप सारं शिकून छान साहेबीन झालं होतं. अगं माझे बाये जरा जागी राह, मी चाललो कामावर, घराकडं आणि बाल्याकडं पाय. सपान पातिया. सपान पाव मोठ्यानं त्यायले नाही काम. सपान पाव मोठ्यानं त्यायले नाही काम. आपल्या कामीन आपलेच कष्ट आणि आपलाच घाम. शिकून तरी का बेकारच राहशील. मग माझे महिने चोचीले का खाशील.
आय हे सपन हाय म्हणून जगूशा तरी वाटते, आय हे सपन हाय म्हणून जगूशा तरी वाटते, नाही तर डोळ्यापुढं निरा अंधारच दाटते. शेवटी तिला सुवर्णमध्य सापडतो. ती म्हणते, माय तू फिकर नको करू, माय तू फिकर नको करू, म्या दिसभर तुझं समद काम करन. माय तू फिकर नको करू, म्या दिसभर तुझं समद काम करन. म्या रातीच्या शाळेत जाईन, म्या रातीच्या शाळेत जाईन, पर माझं सपान पुरं करन, माझं सपान पुरं करन. पूर्वी ना मुली झाल्या एखाद्या स्त्रीला तर तिला चिडवायचं. आता जमाना उलटा झालेला आहे. मला 2 मुलं आहेत म्हणून माझ्या मैत्रिणी मला चिडवतात. तर त्या काय मला म्हणतात आणि मग मी त्यांना काय उत्तर देते ते या छोट्याशा कवितेत. शीर्षक आहे दुहिता. मला डिवचण्याचा माझ्या मैत्रिणींजवळ एक लाडका मुद्दा होता. मला डिवचण्याचा, मला चिडवण्याचा माझ्या मैत्रिणींजवळ एक लाडका मुद्दा होता. मला मुलगी नाही हा जास्त त्यांच्या चिंतेचा विषय होता. त्या म्हणाल्या, अगं मुलीमुळेच घराला घरपण असतं, मुलीमुळेच घराला घरपण असतं आणि ती सासरी गेली ना तरी तिचं मन माहेरीच गुंतलेलं असतं. आईलाही आपल्या मुलीजवळ आपलं मन मोकळं करता येतं आणि मुलीलाही आईचं दुःख अगदी नेमकेपणानं कळतं. मग मी तिला म्हणाले, अगं या माझ्या कविता या माझ्या दुहिताच आहेत, अगं या माझ्या कविता या माझ्या दुहिताच आहेत आणि माझं मन मोकळं करण्याचं ते माझं हक्काचं ठिकाण आहे. मुलीच्या मायेनं त्या माझी काळजी घेतात आणि माझ्या एकटेपणात मला भावनिक सोबत करतात. आणि शेवटी मी त्यांना म्हणते, तुमच्या मुली आधी तुमच्या नवऱ्याचं आणि लग्नानंतर स्वतःच्या नवऱ्याचं नाव लावतात. तुमच्या मुलीनं आधी तुमच्या नवऱ्याचं आणि नंतर स्वतःच्या नवऱ्याचं नाव लावतात. पण माझ्या ह्या लेकी, माझ्या या कविता जगभरात कुठेही गेल्या तरी त्यांच्या आईचं म्हणजे माझंच नाव लावतात, माझंच नाव लावतात. मंडळी, आपण लहानपणीचे खेळ खेळतो ना, तर ते काही नुसतं टाइमपास किंवा आईच्याकडे कटकट नको आईच्या मागे असं इतका काही मर्यादित अर्थ त्या खेळांचा नाही आहे. उलट ना पुढच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशा कितीतरी क्षमतांची शिदोरी आपल्याला लहानपणीच्या खेळातनं मिळते. मला या कवितेवर माझा थोडासा जास्त जीव आहे बरं का. माझं अक्षर अगदी वाईट आहे. मी जर अशी माझी डायरी जर दिली ना माझ्या मैत्रिणींना, दुसऱ्या क्षणी मला परत करतात, ए बाई तुझं अक्षर लागत नाही, तूच वाच तुझी कविता. आणि तेव्हापासून मला वाचून दाखवायची पण सवय लागली. आणि जेव्हा ही 2 घडीचा डाव ही जी कविता जेव्हा छापून आली ना, तर तेव्हा मला 2 आनंद झाले. पहिला तर उघडच आहे की आपलं काही छापून आलं की आपल्याला आनंद होतो. दुसरा मला आनंद झाला की ती न इतक्या छान अक्षरात पेपरमध्ये अशी ती सारखी सारखी अक्षरं, इतकी सुबक अक्षरं आणि त्याच्या खाली माझं स्वाती सुरंगळकर ही सहीसुद्धा इतकी छान अशी वगैरे. तर म्हणजे मला असं वाटलं ना की माझ्या वहीतली अशी अस्ताव्यस्त आरसली बुरसली कविता अशी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आली आहे का काय, अशी ती इतकी छान पेपरमध्ये मला दिसली. असो, शीर्षक आहे 2 घडीचा डाव. लहानपणीच्या खेळांनी आयुष्याची रंगत वाढवली, लहानपणीच्या खेळांनी आयुष्याची रंगत वाढवली आणि मोठेपणीच्या जगण्याची त्यातच रंगीत तालीम झाली. चूलबळक्याच्या खेळात मी वरणभात केला, चूलबळक्याच्या खेळात मी वरणभात केला. माझ्या पाकशास्त्राचा श्री गणेशा नकळतसा घडून आला. लहानपणी खूपदा खेळले मी लपंडाव, लहानपणी खूपदा खेळले मी लपंडाव. लपलेल्या सुखाला अजून शोधते. सुख असं कोणी हातावर आणून देत नाही, आपलं आपल्याला शोधायचं. लपलेल्या सुखाला अजून शोधते, खेळते जीवनाचा डाव. फुगडी फू खेळताना स्वतःभोवतीच फिरले, फुगडी फू खेळताना स्वतःभोवतीच फिरले आणि तोल सावरायला स्वतःहून शिकले. लंगडीच्या खेळांनी मला चिवटपणा दिला, लंगडीच्या खेळांनी मला चिवटपणा दिला. पळणाऱ्या पायांना आऊट करताना एक पाय जिंकला. सोटा पाणी खेळताना मी सावधपणा शिकले, सोटा पाणी खेळताना मी सावधपणा शिकले. गाफील राहिलं की सोटा बसतोच, गाफील राहिलं की सोटा बसतोच, हे मनोमन उमगले. सागरगोट्याच्या खेळांनी मला खूप रिझवलं, सागरगोट्याच्या खेळांनी मला खूप रिझवलं आणि ओंजळीमध्ये दुःखांना अलगद झेलायला शिकवलं. हादग्याच्या पूजेभोवती, विदर्भात भुलाबाईच्या पूजेभोवती
हादग्याच्या पूजेभोवती फेर आम्ही धरायचो आणि एकमेकींच्या तालाशी जुळतं घ्यायला शिकायचो. बघा, ज्या घरांमध्ये स्त्रियांचं पटतं ते लोक जास्त दिवस एकत्र राहतात. हादग्याच्या पूजेभोवती फेर आम्ही धरायचो आणि एकमेकींच्या तालाशी जुळतं घ्यायला शिकायचो. भान विसरून खेळायचो लहानपणी जिम्मा. भान विसरून खेळायचो लहानपणी जिम्मा. कळलं आपल्या मजेत इतरांचाही वाटा असतो निम्मा. लहानपणी वेड लावणारा खेळ टिक्कर बिल्ला. लहानपणी वेड लावणारा खेळ टिक्कर बिल्ला. त्याच वेडानं झपाटून लढवते संसाराचा किल्ला. आणि एक खेळ होता नाव त्याचं जोडमाशी. म्हणजे एकावर राज्य, सगळी धावतायत पण त्यांची जोडी जमली तर ते आऊट नाही. आणि एक खेळ होता नाव त्याचं जोडमाशी. जोडी जमली तर आऊट होण्याची भीती नव्हती जराशी. आणि शेवटी असं, जोडी जमवून संसाराचा खेळ सुरू केला आत्ताशी. जोडी जमवून संसाराचा खेळ सुरू केला आत्ताशी. देवा, आऊट होण्याची भीती आता ठेवू नको ना मनाशी. आऊट होण्याची भीती आता ठेवू नको ना मनाशी. तरी मंडळी, कुठलाही संसार सुखाचा व्हायचा असला ना तर घराघरातनं एक गोष्ट झालीच पाहिजे. घराघरातनं संसारी लोणचं घातलं गेलंच पाहिजे. आपल्या सुवर्णा त्यांनी सांगितलेलंच आहे की अगदी अपवाद म्हणून ही कविता छापून आली होती आणि नंतर मग ते इतकी लोकांना आवडली की ते स्वतःच्या नावाने छापायला लागले. म्हणून मग मी काही म्हणजे पहिले बरेच प्रयोग असे ते संसारी लोणचं ह्या नावानेच केले आणि आता त्याच्यात थोडंसं मॉडिफाय करून हा दिलखुलास कार्यक्रम आहे. आणि एक मानसोपचार तज्ज्ञ होते आणि ते माझ्या चुलत भावाला म्हणाले की अरे, असं संसारी लोणचं जर घातल्या गेलं ना घराघरातनं तर आमच्याकडे येण्याची गरज नाही होणार. आणि मुलाकडे अमेरिकेत गेले तेव्हा ICC इंडिया कम्युनिटी सेंटरमध्ये, तर तिथे प्रत्येकजण आपापलं काय काय सादर करत असतं. तिथे सगळेच प्रकारचे लोक होते, सिंधी, पंजाबी, गुजराती, मारवाडी. आणि या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, या सगळ्यांना आपापल्या लोणच्याचा केवढा अभिमान असतो. पण तिथे मी हे लोणचं सांगितलं, असं हिंदी, मराठी, इंग्लिश करत करत सांगितलं आणि ते म्हणले व्हॉट अ थॉट. आणि मग त्या म्हणाल्या एक छान जोडपं होतं आणि ते म्हणलं नहीं अभी आप जाइए, अभी लाइब्रेरी में बैठिए और इसको हिंदी बनाइए आणि म्हणे इसका नाम रखिए फॅमिली अचार. त्यांनी मला हेडिंग पण सुचवलं. तर ना आपण कसं म्हणतो, चांगलं जोडपं दिसलं की आपण म्हणतो की ह्यांचं लोणचं छान मुरलं आहे असं. तर मी त्यांना म्हणाले की आपको क्या ज़रूरत है, आपका तो अचार फॅमिली अचार बहुत ही बढ़िया बना हुआ है. तर म्हणे नहीं इसको ज़ेरॉक्स करेंगे और हमारी बहू बेटियों को देंगे. कविता अशी आहे, संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात. संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात, नंतर कुरकुरत का होईना हळूहळू मुरतात. या लोणच्याचं वैशिष्ट्य ते बाजारात मिळत नाही हो. हे संसारी लोणचं बाजारात मिळत नाही. कुटुंबांनी मिळून ते घालायचं असतं, त्या एकट्या बाईंनी नाही. कुटुंबांनी मिळून ते घालायचं असतं, त्याशिवाय जगण्याला चवच येत नाही. रेसिपी ऐकायला सोपी आहे. रेसिपी अशी, कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी. कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी. स्वतःच्या हाताने कशाला उगाच लोणच्याची चव घालवावी. जिभेनं तिखटपणा आवरला तर त्याचा बराच फायदा होतो. जिभेनं तिखटपणा आवरला तर त्याचा बराच फायदा होतो. लोणच्याचा अनावश्यक झणझणीतपणा त्यानं जरा कमी होतो. मीपणाची मोहरी जास्त झाली ना तर लोणचे खार कोरडा होतो. मीपणाची मोहरी जास्त झाली तर लोणचे खार कोरडा होतो आणि इतरांच्या आपुलकीचा रस त्यात उगाच शोषला जातो. रागाचा उग्रहिंग तसा तितका बाधत नाही. रागाचा उग्रहिंग तसा तितका बाधत नाही आणि राग लवकर शांत झाला तर लोणच्याची चवही बिघडत नाही. प्रेमाची हळद, संसारातलं प्रेम प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते. प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते आणि विकारांच्या बुरशीपासून संरक्षणही करते. समृद्धीचं तेल असलं ना, समृद्धीचं तेल असलं तर काळजीचं कारण नसतं. त्या थराखाली संसारी लोणचं बरंचसं सुरक्षित असतं. आणि शेवटी असं की संसारी लोणचं नासू नये म्हणून फार फार जपावं लागतं. संसारी लोणचं नासू नये म्हणून फार जपावं लागतं. सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण जरा जास्त ठेवावं लागतं, जरा जास्त ठेवावं लागतं.
आमची दिल्लीत बदली झाली. आपला मुलूक सोडायचा, आपली भाषा सोडायची आणि परक्या मुलकात जाऊन पडायचं. खूप अगदी नको नको झालं आणि सारखं ते भाभीजी भाईसाहेब भाईसाहेब करून माझे गाल दुखायला लागले. संध्याकाळी असं वाटायचं की चौकात उभं राहावं आणि असं खूप मराठी ओरडावं सगळं, पण असं आपण करत नाही ना. खूप एकटेपणा होता. मुलगा अमेरिकेत, दुसरा मर्चंट नेव्हीत. आता मिस्टरांचं काय विचारता, ते बँकेत बुडलेले आणि मग खूप एकटेपणा आणि असं खूप असं घुसमट व्हायची. आणि मग काय करायचं तर असं वाटलं की डायरीत बोलूया. आणि असं वाटलं की डायरी जर कोणाच्या हाती पडली तर काय करायचं, जरा पद्धतशीर बोलूया असं म्हणून मी पद्धतशीरपणे डायरीत बोलले आणि काय त्याच्या कविता झाल्या. आणि त्याच्यातनं असं आणखीन असं झालं की त्यातली एक कविता चक्क 65 देशांमध्ये गेली. दिल्लीहून एक जर्नल निघतं, पोएट्री सोसायटी ऑफ इंडियाचं, आणि त्याच्यामध्ये ना भारतीय भाषांमधल्या कवितांचा इंग्रजी अनुवाद देतात आणि तो जवळजवळ 64-65 देशांमध्ये जातो. आणि त्या संपादकांना असं वाटलं की या कवितेतला हा विचार खास भारतीय आहे आणि परदेशातल्या लोकांना तो कळला पाहिजे, म्हणून त्यांनी ही कविता त्या संग्रहात घेतली. आणि त्याच वेळी असं झालं की इथे सकाळमध्ये ना माझी कविता असं सदर चालवायचं होतं आणि त्याच्यासाठी कविता मागवलेल्या होत्या. मी पण त्या दिल्लीहून पाठवली होती आणि इथे आल्यानंतर कळलं की 1000 एक आलेले आहेत आणि त्यातल्या 52 निवडायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही कविता निवडली गेली. हिचं शीर्षक आहे या सुखानं. पत्ता शोधत आल्यासारखी दुःख माझ्या दारी आली. पत्ता शोधत आल्यासारखी दुःख माझ्या दारी आली. मी त्यांना म्हणाले, दारी आलात, तुम्ही यायला माझी हरकत नाही हो, तुम्ही यायला माझी हरकत नाही, पण तुम्हाला द्यायला, तुमच्या स्वागताला माझ्याजवळ खरोखरच काही नाही. याआधी तुमचे बरेच भाईबंद येऊन गेलेत. दुःखांना मी म्हणाले की याआधी तुमचे बरेच भाईबंद येऊन गेलेत. अश्रू, हुंके, उमाळे, उसासे सारं काही घेऊन गेले. हे ऐकून काही दुःख दारातनंच परत गेले. काही मात्र चिवट्टसारखी आगंतुकपणे घरात शिरली. माझ्या अनातिथ्यामुळे दुःख बरीच रोडावली. घराघरातनं उलटं होतं. आपण दुःखांना इतकं कुरवाळतो, इतकी ती सोकावतात, फोकावतात, घरभर पसरतात आणि सुखांना येता येत नाही. माझ्या अनातिथ्यामुळे दुःख बरीच रोडावली आणि अनुकूल वातावरण नाहीच बघून हळूहळू पसार झाली. दूर अंतरावरून काही सुख हे सारं पाहत होती. आणि आता या घरात जायला हरकत नाही असं आपसात म्हणत होती. पुन्हा दारावर थाप पडली. दारात इतक्या सुखांना बघून माझी जरा धांदल उडली. माझा पत्ता इतक्या वर्षांनी यांना कुणी दिला. मनात उगाच शंका आली. तशी सुख म्हणाली, आत्ता दुःखांना जाताना बघून आम्ही तुझ्या दारी आलोय आणि आता इथंच ठाण मांडायचं असं आम्ही ठरवून आलोय. आता इतक्या वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात दाराशी सुख उभी आहेत. काय करायला हवं मी? नुसतं दारं खिडक्याने व्हेंटिलेटर सुद्धा उघडायला हरकत नव्हती. पण नाही जमलं मला. स्वतःला सावरत मी सुखांना म्हणाले, भारतीय विचार इथे, स्वतःला सावरत मी सुखांना म्हणाले, तुम्ही यायला माझी काय हरकत असणार आहे? दुःखांचं स्वागत करते तर मी सुखांचं करीनच ना. स्वतःला सावरत मी सुखांना म्हणाले, तुम्ही यायला माझी हरकत नाही, पण तुम्ही न एकेकानी आणि हळूहळू या. कारण मला सुखांची सवय नाही. मला साहित्याची आवड आहे आणि मिस्टरांना प्रवासाची. मागच्या वर्षी म्हणले आपण अलास्का क्रूजला जाऊ. मी म्हटलं नाही, आपण टोरंटोला जाऊ. असं आमचं झालं. आणि नंतर मग ते नाईलाजाने ते बिचारे माझ्यासाठी साहित्य संमेलन त्यांनी अटेंड केलं आणि मी बिचारी त्यांच्यासाठी अलास्का क्रूजला जाऊन आले. आणि तिथे ना ते असं 16 मजली शिप, अगदी असा तरंगता तो राजवाडा, आणि तिथे रोज नाश्त्याच्या टेबलवरती वेगवेगळ्या देशातली लोक यायची. एकदा ब्राझीलचं एक कपल आलं आणि आम्हाला घाई होती, आम्ही निघालो तिथनं. पण मला असं डोक्याला मग त्याचं स्ट्राईक झालं की ब्राझील म्हणजे फुटबॉलचा देश, आणि तो चेंडू माझ्या डोक्यामध्ये राहिला. आणि तेव्हा कविता सुचली ती अशी, प्रत्येकाच्या हाती येतो आयुष्याचा चेंडू,
प्रत्येकाच्या हाती येतो आयुष्याचा चेंडू, त्याच्यावरच्या ताब्यासाठी मन आणि बुद्धी लागती भांडू. मन म्हणतं या चेंडूला मी जीवापलीकडे जपणार. मन म्हणतं या चेंडूला मी जीवापलीकडे जपणार, ह्या जगाच्या घाणेरड्या मैदानावर खेळून नाही मिळवणार. बुद्धी म्हणते चेंडू हा खेळण्यासाठी असतो. बुद्धी म्हणते चेंडू हा खेळण्यासाठी असतो. थोडासा मळला, थोडासा झिजला, काय फरक पडतो? चेंडूच्या टप्प्याटप्प्यात आनंद भरलेला आहे. चेंडूच्या टप्प्याटप्प्यात आनंद भरलेला आहे. त्याला नुसता लाडवून ठेवण्यात कसला पुरुषार्थ आहे? आणि शेवटी असं की चेंडू वापरून वापरून झिजला ना, तर उपयोगितेचं समाधान तरी आहे. चेंडू वापरून वापरून झिजला तर उपयोगितेचं समाधान तरी आहे. पण तो ठेवून ठेवून कुजला तर मिळूनही न मिळाल्यासारखाच आहे. मिळूनही न मिळाल्यासारखाच आहे. एका मासिकासाठी छोटीशी कविता लिहिली होती. शीर्षक आहे जागरूक. देवानं बुद्धी वाटली तेव्हानं मला लाईनीत उभं राहायची बुद्धीच झाली नाही. शीर्षक आहे जागरूक. देवानं बुद्धी वाटली तेव्हा मी गाफील होते. देवानं संपत्ती वाटली तेव्हा मी पोतं शोधत होते. तोपर्यंत संपत्ती संपली. देवानं बुद्धी वाटली तेव्हा मी गाफील होते. देवानं संपत्ती वाटली तेव्हा मी पोतं शोधत होते. देवानं प्रेम वाटलं, शेजाऱ्यांवर प्रेम करा वगैरे. देवानं प्रेम वाटलं तेव्हा मी शेजारणीशी जरा वाद घालत होते. देवानं प्रेम वाटलं तेव्हा मी शेजारणीशी जरा वाद घालत होते. आणि देवानं सौंदर्य वाटलं तेव्हा मी आयब्रोज करत होते. देवानं पहाटे चांगलं नशीब वाटलं तेव्हा मी साखर झोपेत होते. देवानं पहाटे चांगलं नशीब वाटलं तेव्हा मी साखर झोपेत होते. देवानं दुपारी उद्यमता वाटली तेव्हा मी जरा पडले होते. दरवेळी असंच काहीतरी निमित्त मात्र होत गेलं आणि देवाचं दान माझ्या हातून दरवेळी निसटत गेलं. शेवटी असं देवानं चांगली मनं वाटली. म्हणजे आता नाही चुकायचं, आता आधी जाऊन उभं राहायचं. देवानं चांगली मनं वाटली तेव्हा मात्र मी जागरूक राहिले. तिथे फारशी गर्दी नव्हतीच. देवानं चांगली मनं वाटली तेव्हा मात्र मी जागरूक राहिले. पण तिथे फारशी गर्दी नव्हतीच. मी सहज एक मन घेऊन आले आणि एकावर एक फ्री मी एक कवी मन पण घेऊन आले. माननीय राम शेवाळकर म्हणतात की रसिक म्हणजे मुका कवी आणि कवी म्हणजे बोलका रसिक, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी उल्लेखलेली, माझ्या पहिल्या काव्यसंग्रहाला त्यांचा अभिप्राय होता आणि त्यांनी उल्लेखलेली ही कविता सांगते. शीर्षक आहे दिलखुलास. मला माहिती आहे रसिकांमध्ये असे खूप लोक असतील माझ्यासारखे म्हणजे ज्यांना गाणं येत नाही. पण आपण उदास नको व्हायला. आपण जीवन गाणं उत्तम गाऊ शकतो. आणि उत्तम जीवन गाणं कशासाठी गायचं? ते देवाची दिलखुलास दाद मिळवण्यासाठी. पण ती कशी? ते या कवितेत. जीवनाचं संगीत हे प्रत्येकाला आळवावंच लागतं. गळ्यात सूर असो नसो प्रत्येकाला गावंच लागतं. ईश्वराने सगळ्यांना सात सूर दिलेले 22 श्रुती 3 सप्तक हेही बहाल केलेले. आपल्या आयुष्याची सरगम आपणच बांधायची आणि गळ्यात असलेल्या सुरांची सुंदर गुंफण घालायची. न पेलणाऱ्या पट्टीत गायलं तरच आयुष्य बेसूर होतं. पण आटोक्यातले सूर आळवले तर तेच कर्णमधुर होतं. जीवन संगीत गाताना सुरात सच्चेपणा हवा. साधनेची तयारी हवी. ब्रह्मानंदाचा ध्यास हवा. आता सारेगमपदनिसा कसे लावायचे जीवन संगीताचे? सामंजस्याचा जीवन संगीताचा पाया आहे. आणि रेखीवपणाचा रे जीवनातले सौंदर्य आहे.
गची गतिमानता जीवनात असायलाच हवी. गची गतिमानता जीवनात असायलाच हवी. तरीही समेवर येण्याची कला गायकाला साधायलाच हवी. मनाच्या मोठेपणाचा गायकात असायला हवा. आपल्या जीवन संगीताचा आनंद त्याने इतरांना द्यायला हवा. कठोर परिश्रमाचा, अचल स्वर येतो. कठोर परिश्रमाचा याला काहीही पर्याय नाही. कठोर परिश्रमाचा याला काहीही पर्याय नाही. आणि आयुष्याच्या आरोह अवरोहात याचे दुसरे रूप नाही. दैवत धीराचा गायकाची कसोटी पाहणारा आणि जीवन संगीताचं मधुर फळ संयमानंतर देणारा. निसंगपणाचा गीतेचं सार शिकवणारा आणि अलिप्तपणे जीवन संगीत ईश्वराला अर्पण करणारा. आणि असं वरचा तारसप्तकातला वरचा अवघडसा कठीण अशा साधनेचा ज्याला तो लावता आला त्याला सलाम सप्तसुरांचा. वरचा अवघडसा कठीण अशा साधनेचा ज्याला तो लावता आला त्याला सलाम सप्तसुरांचा. आणि शेवटी असं की असे हे उत्कट संगीत, असे आपण बरोबर सारेगम पदनिसा जर लावले, असे हे उत्कट संगीत ईश्वरही कान देऊन ऐकतो. आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी तो दिलखुलास दाद देतो. आमची दिल्लीला बदली झाली आणि मग माझ्या बाबांचा फोन आला बरं का, की काय करतेस. पूर्वीच्या वडिलांना ना मुलांशी गोड बोलणं वगैरे काही बिलो डिग्निटीच म्हणजे तसं. ते ओरडले बसकन फोनमध्ये, काय करते. मी म्हटलं काय, इतर गावांना करते तेच. मी पण अशी उत्तर द्यायला तरबेज झालेली होते. तर ते म्हणाले मग काय म्हणजे. मी म्हटलं आराम. तर म्हणे काय वाटतंय का जीवाला. 2 मुलांची आई मी, पण मला आपले शाळकरी समजत होते, बाबा काय वाटतंय का म्हणे जीवाला. ती बघ तेव्हा ना असं 97 वगैरे सालची गोष्ट असलेली, तेव्हा नरसिंहराव पंतप्रधान होते. आणि मला म्हणले काय वाटतंय जीवाला, तिथे सुषमा स्वराज आहे, तिच्याशी ओळख करून घे. म्हटलं बाई आता काय तिच्याशी जिम्मा फुगडी, सुषमा स्वराजशी आता काय जिम्मा फुगडी खेळू का काय मी आता. तर म्हणे तिच्याशी ओळख करून घे आणि तिच्याबरोबर काम कर, ती तुझ्याच वयाची आहे. म्हटलं माझ्या वयाची. मग मी बाबांना परत म्हणाले, बाबा तुम्ही पण इथे या. म्हणे कशाला. म्हटलं नाही तुम्ही याच इथे. कशाला. म्हटलं इथे नरसिंहराव आहेत आणि तुमच्याच वयाचे. तुम्ही बघताय माझ्याकडे. बाबांच्या एका वाक्यावरनं मला पुढची कविता सुचली. तुम्ही बघताय माझ्याकडे. मी ना लहानपणापासून नटुरडी आहे. मला सगळं असं काय 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 घालायला आवडतं. माझे बाबा संघाचे, माझी आई समितीची, म्हणजे 36 साली जी वर्ध्याला जी समितीची स्थापना झाली ना, तर पहिल्या 12 जणींमध्ये माझी आई होती बाबा संघाची. त्यांना फार वैषम्य वाटायचं की आपल्याला अशी नटुरडी मुलगी कशी बुवा जाईल. आणि बाबांना आवडत नाही म्हणून आईची वज्रटीक, मोहनमाळ, मीच म्हणजे आई दागिने घालायचे नाही. तेव्हाच्या बायकानं नवऱ्याचं फारच ऐकायच्या. म्हणजे बाबांना आवडत नाही म्हणून आई दागिने घालायची नाही. तर मग आणि आताचे ना नवरे सांगायच्या भानगडीत पडत नाही, आणि सांगितलं तर नवरे म्हणजे बायका किती ऐकतील याची काही खात्री नाही. तर मग आईची वज्रटीक, मोहनमाळ घालून मी सगळीकडे मटकत असे. तर माझे बाबा मला चिडवायचे, काय मटकते जीवाला, काय मटक, असं अगदी तोंड वाकडं वेकडं करू, काय मटकते जीवाला, सोन्या मोत्याचे दागिने घालून, जरा गुणांचे दागिने घाल. मी शाळेत होते अहो, आणि बाबा असलं काहीतरी भारी भारी बोलले. पण त्यांचीच लेक मी, परत पटकन काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून मी म्हणाले, गुणांचे दागिने करायला टाकले. परत काय मला माझ्या बाबांनी विचारलं नाही. विचारलं असतं तर मी म्हणाले असते की अजून मिळायचे. परत विचारलं असतं तर मी म्हणाले असते की मी घातलेत पण तुम्हाला दिसत नाहीत. कारण की दुसऱ्यामध्ये गुण शोधायला एक वेगळी नजर लागते. बाबांना माझ्यामध्ये सगळे दोषच दिसायचे, कसे दिसते.
पण हा प्रसंग माझ्या मनाच्या तळाशी बरीच वर्ष राहिला. म्हणजे सीडीमध्ये मी सांगितलं ते. हा प्रसंग माझ्या मनाच्या तळाशी बरीच वर्ष राहिला. आणि मग ना दिल्लीत आल्यानंतर जसं मला फार वाईट वाटलं होतं ना की आपण मराठी मुलूक सोडला आणि असं आपण एकटं पडलो. पण मला सगळे असे अनुभव आठवत. इट वॉज अ बून इन डिस्गाईज. आणि मला मग ते असा हा प्रसंग आठवला आणि मला मग मी विचार करायला लागले स्वतःशी की खरंच गुणांचे दागिने कुठे मिळत असतील, कोण घडवत असेल, काय बरं घडणावळ घेत असेल, असं माझ्या मनात आलं. आणि कविता झाली ती अशी. शीर्षक आहे सुंदर व्हायचं आहे मला. जशी लग्नसराई जवळ आली तशी मला दागिन्यांची आठवण झाली. जशी लग्नसराई जवळ आली तशी मला दागिन्यांची आठवण झाली. मी लॉकरची किल्ली शोधली आणि दागिन्यांची पेटी घरी आणली. पण अहो चोरांच्या भीतीनं मला झोपच येईनाशी झाली. चोरांच्या भीतीनं मला झोपच येईनाशी झाली. काळजीनं माझी चर्या उतरली आणि जागरणांनी तब्येत खराब झाली. दागिन्यांची चमक तशीच होती. दागिन्यांची चमक तशीच होती. माझ्याच चेहऱ्यावर रंगत नव्हती. म्हणजे सुंदर दिसण्याचा उपाय साधा आणि परिणाम उलटा. केवढी विसंगती होती. सोन्याचे हे दागिने मला सुंदर करीतच नव्हते. सोन्याचे हे दागिने मला सुंदर करीत नव्हते आणि पैशापरी पैसा जाऊन हाती काही लागतच नव्हते. मग मी देवाकडे धाव घेतली. म्हणाले देवा तूच मला यातून सोडव. तू माझा सोनार हो आणि माझे दैवी दागिने घडव. आणि मी देवाला आता ऑर्डर देते आणि मी असेच दागिने मागणार आहे की लहान मोठे जगातल्या कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही देशातल्या माणसाला हे दागिने खुलतील. चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना. चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना. मुखावर माझ्या कधी न उमटो मनातली विवंचना. चेहऱ्यासाठी माझ्या घडव सुहास्याचा दागिना. मुखावर माझ्या कधी न उमटो मनातली विवंचना. कानांसाठी माझ्या घडव असे तो सुंदर झुबे. कानांसाठी माझ्या घडव असे तो सुंदर झुबे. माघारीही माझ्याबद्दल चांगलंच ऐकू येऊ दे. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्तजनांचे हात. बघा ज्या आजी आजोबांच्या गळ्यांभोवती नातवंडांचे हात असतात ते चेहरे मला खूप खूप सुंदर दिसतात. गळ्याभोवती माझ्या असू दे सतत आप्तजनांचे हात. काय करायचेत आता मला चंद्रहार आणि पोहेहार. पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हातांची. पाटल्या बांगड्या यांनी आजवर शोभा वाढवली हातांची. पण आता वेळ आली आहे हात दानतीनं खुलण्याची. वेळोवेळी सजली माझी मेखला कमरपट्टा यांनी कंबर. वेळोवेळी सजली माझी मेखला कमरपट्टा यांनी कंबर. पण आता तिची खरी शोभा ती ताठ आहे तोवर. देवा जोडवी चांगली जड घडव. तेव्हा जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. देवा जोडवी अशी जड घडव की पाय जमिनीवरच राहतील. आणि सांग देव सोनारा हे सारे दागिने तू केव्हा देशील. आता देव झाला ना तरी सोनारच तू कुठल्या वेळेवर द्यायला. देव सोनारानं माझी मागणी शांतपणे नोंदवून घेतली आणि बाई जरा वेळ लागेल असं म्हणत स्वतःची भूमिका स्पष्ट केली. देव सोनार म्हणतो अहो हे दागिने तयार नसतात. आता सर्व शक्तिमान देव आणि दागिने काय तयार नसतात. पण देवाची डिफिकल्टी आहे. अहो हे दागिने तयार नसतात कारण त्यांना तेवढी मागणीच नसते. अहो हे दागिने तयार नसतात कारण त्यांना तेवढी मागणीच नसते. पण हे अनमोल दागिने घडवेपर्यंत घेणाऱ्याच्या पैशाची नव्हे हो मनाची श्रीमंती वाढावी एवढी माफक अपेक्षा असते. आणि शेवटी देव सोनार म्हणतो बाई घडणावळीची काळजीच नको. बाई घडणावळीची काळजीच नको आम्ही ती घेतच नाही. पण असे दैवी दुर्मिळ दागिने घडवत राहणं यासारखा दुसरा आनंद नाही. यासारखा आनंद नाही. जशी दागिन्यांच्या कल्पना बदलायला हव्यात ना तशा सहजीवनाच्याही कल्पना बदलायला हव्यात. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे निदान तू तरी. अगं काल तुझी मैत्रीण भेटली आल्या आल्या यांनी सांगितले. अगं काल तुझी मैत्रीण भेटली आल्या आल्या यांनी सांगितले. अय्या कोण केव्हा कुठे उत्सुकतेने मीही विचारले. ते म्हणले अगं ती नाही का बडबडी कंसात तुझ्यासारखी. अगं ती नाही का बडबडी उंच थोराड सावळी. हां 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 अहो पांड्यांची सुमी शाळेतलं रूपड आठवलं तशीच असेल बावळी. ए ती आता ऑफिसर आहे. ती आता ऑफिसर आहे मीटिंगला आली होती आणि तुम्ही मीनाचेच मिस्टर ना स्वतःहून विचारत होती. हल्ली तू काय करतेस तिला जाणून घ्यायचं होतं. मग तुम्ही काय सांगितलं.
हल्ली तू काय करतेस तिला जाणून घ्यायचं होतं. मी म्हणालो काही नाही, लोळत असते मस्त. तेव्हा त्यांच्या शब्दात मला बरीचशी तुच्छता दिसली. त्यांच्या शब्दात तेव्हा मला बरीचशी तुच्छता दिसली. मी पार हपकून गेले. मला यांची कमालच वाटली. यांच्या शब्दाखातर ना मी माझं फुलतं करिअर सोडलं. यांच्या शब्दाखातर ना मी माझं फुलतं करिअर सोडलं आणि नाव, लौकिक, पैसा यावर आपणहून पाणी सोडलं. त्याची कदर करायची सोडून हा मला सोनी ठरवते आणि इतर स्त्रियांच्या तुलनेत मला कमी लेखतोय. आधी पायात संसार बेड्या ठोकायच्या, म्हणायचं धावत कशी नाही. पक्षाचे पंख छाटायचे, म्हणायचं उडत कशी नाही. काय ही पुरुषी मनोवृत्ती, काय ही पुरुषी मनोवृत्ती. कसला हा दुटप्पीपणा. बायको क्षमता घरी वापरतीये, त्यात कसला आलाय कमीपणा. दोघांनाही. आणि शेवटी असं, इतरांची मला पर्वा नाही रे, इतरांची मला पर्वा नाही, निदान तू तरी हे म्हणू नकोस. इतरांची मला पर्वा नाही, निदान तू तरी हे म्हणू नकोस. आणि स्वतःच्या हाताने आपल्या सहजीवनात दरी खणू नकोस, सहजीवनात दरी खणू नकोस. हल्ली ना मुली शब्दांचं फार कीस पडतात बरं का. त्याची छोटीशी कविता अशी आहे. तू माझी आहेस, तू माझी आहेस त्याने हलकेच कानात सांगितले. तू माझी आहेस त्याने हलकेच कानात सांगितले. क्षणात मनाचं मोरपीस झालं आणि मी सर्वांगातून मोहरले. आपण कुणाला प्रिय आहोत ही कल्पना सुखद होती. आपण कुणाला प्रिय आहोत ही कल्पना सुखद होती. स्वतःचा विसर पडावा अशी ताकद त्या शब्दात होती. पण आता भानावर आल्यानंतर त्यातला खरा अर्थ लक्षात येतोय. तू माझी आहेस. आता भानावर आल्यानंतर त्यातला खरा अर्थ लक्षात येतोय. त्या शब्दांना प्रेमापेक्षा स्वामित्वाचा वास येतोय. अरे अरे तुझ्यातल्या पुरुषानं आता तरी बदलावं. अरे तुझ्यातल्या पुरुषानं आता तरी बदलावं आणि मी तुझा आहे असं कधीतरी म्हणावं. आणि शेवटी असं की सहजीवनात खरं तर सहजीवन इतकी सुंदर गोष्ट आहे. सहजीवनात खरं तर स्वामित्वाला स्थानच नसतं. मला या मुलीचं हेच आवडलं की तुझं डॉमिनेशन नको तर मी पण करणार नाही. दोघांनी करायचं नाही तर एकाचं सुरूच असतं. सहजीवनात खरं तर स्वामित्वाला स्थानच नसतं. सहजीवनात खरं तर स्वामित्वाला स्थानच नसतं. जे काय असतं ते एकमेकांचं, जे काय असतं ते एकमेकांचं आणि एकमेकांसाठी असतं आणि एकमेकांसाठी असतं. कृत्या 2011 म्हणजे इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिवल झाला. त्याच्यामध्ये स्त्रीवादी कवितांसाठी माझ्या 2 कविता निवडल्या गेल्या होत्या आणि 2-2 महिने आधीपासून ती तयारी सुरू होती. 18 देशांमधले कवी आले होते आणि शिवाय भारतांमधल्या प्रत्येक स्टेटमधनं आपापले. पण त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही आपल्या भाषेतली कविता वाचायची आणि स्क्रीनवरती त्याचा इंग्रजी अनुवाद दाखवला जायचा. तो एक खूप सुंदर अनुभव होता. स्त्रियांमध्ये श्रेष्ठ ती राणी, स्त्रियांमध्ये श्रेष्ठ ती राणी आणि साड्यांमध्ये श्रेष्ठ ती पैठणी. पण या दोघी विशेष, इतक्या छान, इतक्या श्रीमंत, या दोघींना काही दुःख असेल, त्यांच्या मनात काही सल असेल असं आपल्याला वाटतच नाही. पण मला त्यांच्या मनातला एक सल सापडला आहे. तो बघा आपल्याला पडतो का. भर जरी पैठणी म्हणते राणीला, भर जरी पैठणी म्हणते राणीला, मला बोलू दे आज नको लगाम वाणीला. भर जरी पैठणी म्हणते राणीला, मला बोलू दे आज नको लगाम वाणीला. राजमहाली तू कैद मी बंद कपाटात. पैठणी राणीला म्हणते की राजमहाली तू कैद मी बंद कपाटात. पारखा दोघींनाही मोकळा श्वासोश्वास. जीवनात तुझी माझी सारखीच गत, जीवनात तुझी माझी सारखीच गत. मोठेपणा पायी झाली आपली फसगत. नेमका सल इथे आहे. सामान्य सुख नाही नशिबी आपल्या, सामान्य सुख नाही नशिबी आपल्या. आपल्या व्यक्तीचा स्पर्श येतो क्वचित वाट्याला. सामान्य सुख नाही नशिबी आपल्या, आपल्या व्यक्तीचा स्पर्श येतो क्वचित वाट्याला. आणि शेवटी असं, आपल्या परीस बरी ती दासी तिची साडी, आपल्या परीस बरी ती दासी तिची साडी. रोज सख्याच्या मिठीत सळसळ लाडी गोडी, रोज सख्याच्या मिठीत सळसळ लाडी गोडी. चारोळ्या सांगते. पहिली जी चारोळी आहे ना
या सभागृहातल्या सगळ्या म्हणजे सगळ्या जोडप्यांनी मनातल्या मनात मोठ्याने म्हणण्यासारखी ही चारोळी आहे. आम्हाला बघून लोक म्हणतात जोडा काय छान आहे, म्हणा मनातल्या मनात. आम्हाला बघून लोक म्हणतात जोडा काय छान आहे, मात्र आमचं आम्हालाच कळतं जोडा कुठे चावतो आहे. दुसरी चारोळी अशी आहे, मी तुम्हाला सांगितलं की माझ्या बाबांचा स्वभाव खूप कडक आणि असं, आणि काय स्वातंत्र्य नाही. फिजिक्सचा अभ्यास करते का नाही, बायोलॉजिकल तू असं करते का नाही, हे कपडे घालते का नाही, असे जायचं का नाही जायचं, इतके ते ऑर्डर करायचे. आणि नंतर एकदा म्हणाले की तू म्हणशील त्या मुलाशी आम्ही तुझं लग्न करून देऊ. म्हटलं अरे छा, साधे साधे आपल्याला चॉईस नाही, साधं आपल्याला हे नाही, हुकूम नाही, पण असं म्हणाले की तू म्हणशील त्या मुलाशी तुझं लग्न. मला वाटलं आपण लेक्चरर वगैरे आहोत, आपल्या निर्णयशक्तीवर विश्वास, आणि म्हणून बाबा असं म्हणाले असतील. एवढी बाबांनी परमिशन दिली पण तसं काही झालं नाही. माझं लग्न अगदी पत्रिका दाखवून मग त्यांना मंगळ मला मंगळ, मग सासरे म्हणले की नाही आपल्या घरात ही मुलगी बरी वगैरे वगैरे. आणि खरंच सांगते की लग्न झाल्यापासून माझं बरं चाललंय, उत्तम चाललेलं आहे. पण मिस्टर सुरंगळेकरांचं अत्यंत कठीण चाललेलं आहे. आता नशीब एकेकाचं, आपण काय करणार. पण मला नंतर ना काय झालं की बाबांची अशी गंमत करण्याची मला हुकी आली, आणि त्याची ही चारोळी की मला आत्ता मग बाबांना मी म्हणाले की हां मला आत्ता कळलं की तुम्ही मला परमिशन का दिली असेल. ही चारोळी अशी आहे की प्रेमविवाहासाठी मला घरच्यांची पूर्ण परवानगी होती. प्रेमविवाहासाठी मला घरच्यांची पूर्ण परवानगी होती, कारण माझ्या प्रेमात कुणी पडणारच नाही याची प्रत्येकाला खात्री होती. आणखीन मी तिसरी चारोळी अशी आहे, मी असं बघते की बायकानं आपल्या नवऱ्याच्या तब्येतीची फार बाई काळजी घेतात. म्हणजे ना स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करकरून नवऱ्याच्या तब्येतीची काळजी घेतात. खोटं कशाला, मी काही अपवाद नाही आहे. मी सुद्धा आमच्या यांच्या तब्येतीची अगदी भक्तिभावानं काळजी घेते हो. ती चारोळी अशी आहे, यांना डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्यपाणी मी अगदी कसोशीनं पाळते हो. यांना डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्यपाणी मी अगदी कसोशीनं पाळते. अहो यांचा डायबिटीस वाढू नये म्हणून गोड बोलणं सुद्धा टाळते. या कवितेचं शीर्षक गुरु. माझं मेलीचं तोंड दिसतं यांची करणी कळत नाही. माझं मेलीचं तोंड दिसतं यांची करणी कळत नाही. शपथ सांगते आबोल नवऱ्याशी संसार करणं सोपं नाही. माझ्या तोंडाळपणामुळे माझे गुण अवगुण ठरतात. माझ्या तोंडाळपणामुळे माझे गुण अवगुण ठरतात, आणि यांच्या शांतपणामुळे यांना बोनस गुण मिळतात. माझा आपला मोकळा स्वभाव, मी नाही आतल्या गाठीची, पण यांच्या तोंडात मात्र सतत गुळणी असते मिठाची. यांची सतत झाकली मूठ म्हणून 1.25 लाखाची. यांची सतत झाकली मूठ म्हणून 1.25 लाखाची. माझी मूठ मेली वळतच नाही म्हणून कवडी मोलाची. सगळ्या नातेवाईकांमध्ये हे खूपच लोकप्रिय. सगळ्या नातेवाईकांमध्ये हे खूपच लोकप्रिय, आणि माझ्या फटकळपणामुळे मी सगळीकडे अप्रिय. मी याचा खूप ही स्वानुभवाची कविता आहे बरं का. आमचे नातेवाईक असं म्हणायचे की आमचा शशी ना खूपच साधा सरळ. मुळात ना त्यांना शशीला खूप सरळ साधं म्हणायचंच नसतं, शशीची बायको वाकडी हे म्हणायचं असतं. पण तशी समोरासमोर म्हणायची हिंमत नाही, चिखलात दगड टाकणार कोण. पण आता हे सगळीचकडे लोकप्रेम, सगळीचकडे अप्रिय. आता मला कळायला लागले शांत राहणं सोपं नाही, आणि समाजात वावरायला संयमासारखं दुसरं प्रभावी साधन नाही. मौनम सर्वार्थ साधन म्हणतात, ही म्हण काही खोटी नाही हो. बोलून आपण बरंच काही घालवतो, हाती काही लागत नाही. काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे कळणं महत्त्वाचं. काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे कळणं महत्त्वाचं, आणि बोलून इतरांना दुखवण्यापेक्षा शांत अलिप्त राहणं इज्जतीचं. आणि शेवटी असं, आता शांतपणाचे धडे गिरवणं मी आजपासून सुरू करते. शांतपणाचे धडे गिरवणं मी आजपासून सुरू करते. आणि आता दूर कशाला जाऊ, आमच्या यांनाच माझा गुरु करते, यांनाच माझा गुरु करते. माझी एक मैत्रीण आहे,
कविता करते, समान पंखी आम्ही पक्षिणी, पण ती कविता करते आणि तिचा नवरा काड्या करतो, इतका अडथळे आणतो. आणि ती फार म्हणते की तुझे मिस्टर तुला किती सपोर्ट करतात, तर माझ्या मिस्टरांची तुमच्या मिस्टरांची गाठ घालून द्यायची. मी तसं होऊ देणार नाही आहे. म्हणजे यांचा गुण त्यांना लागण्यापेक्षा त्यांचा गुण यांना लागला तर नकोच ते. आणि तो न स्वतःला कपी न समजतो. कपी न म्हणजे कवयित्री पीडित नवरा. त्याच्या मनात काय चालतं, त्याची ही कविता द्या टाळी. एक दिवस अचानक हिच्या पोटात दुखायला लागलं. एक दिवस अचानक हिच्या पोटात दुखायला लागलं. मी चमकलो, मनात म्हणालो, 2 गोजरी मुलं असताना हे भलतंच काय झालं. तेवढ्यात ही कळवळली, आई गो, आता अगदी असह्य झालंय, जरा घाई करा ना. आणि शुंभासारखे पाहताय काय, डॉक्टरांना आणा ना. लगबगीनं मी डॉक्टर आणले तर ही चक्क हसत होती. हातातल्या पांढऱ्या कागदावर हिची कविता जन्मली होती. डॉक्टर चांगले रसिक होते. वाचून म्हणले, वा छान. माझ्या पाठीवर थाप देऊन म्हणले, कवयित्री बायकोचा बाळगा अभिमान. मी कपाळावर हात मारला. म्हणालो, हाय रे देवा, हे काय झालं. हे कविता नावाचं वादळ माझ्या सुखी संसारात कशाला बरं शिरलं. तेव्हापासून काय सांगू मंडळी, ही कसल्या तरी धुंदीतच असते. हातात कागद पेन्सिल घेऊन आड्याकडे बघत असते. आमच्या घरी कोणी गप्पा मारायला आलं तर त्यांना गप्प बसवून ही कविता ऐकवते. आणि चहाचं गडे तुम्ही बघा ना, असं वर मला भरमावते. हिच्या हातचं बेचव जेवण मी तर बाबा कंटाळलोय. असल्या नीरस जीवनाला अगदी वैतागलोय. एक दिवस कवितांचं बाळ घेऊन ही प्रकाशकांकडे गेली. ती माघारी परत येताच मी नामी संधी साधली. प्रकाशकांना मी म्हणालो, वाटल्यास हे पैसे घ्या, पण हिच्या कविता छापू नका. अहो, आमच्या घरातलं काव्य तुम्ही बाजारात असं आणू नका. पोस्टमननं साभार पोच परत आणली. ते पाहून ही चांगलीच तणतणली. आता पुन्हा आयुष्यात कधी कविता करणार नाही म्हणली. मंडळी द्या टाळी. आता आमच्या घरी केव्हाही अहो, तुमच्याबरोबर मलाही मिळेल गरम पोळी. एक अत्यंत वेरकी नवरा आणि त्याची अत्यंत भोळसट बायको, या दोघांची ही कविता, तूच माझी राणी. रविवारची मस्त दुपार होती. बायको मंडळात गेलेली होती. माझ्या हातात पुरवणी होती आणि डोळ्यांमध्ये सुस्ती तरळत होती. तेवढ्यात ही परत आली आणि रागानं पुटपुटत घरात गेली. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि आगामी संकटाची मला चाहूल लागली. मी काहीच विचारत नाहीसं बघून हीच पुन्हा बाहेर आली. नवरे असंच करतात. बायकांना जेव्हा भरभरून सांगायचं असतं ना, तेव्हा असा पेपर वाचत बसतात. मी काहीच विचारत नाहीसं बघून हीच पुन्हा बाहेर आली आणि तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, एकदम बॉम्ब टाकून म्हणाली. आता हिची गोष्ट काही खोटी नव्हती, पण माझ्या मनात शंका होती की मी न सांगता माझ्या मनातली बित्तम बातमी या मनकवडीला कशी बुवा कळली. तशी ती म्हणाली, इतर बायकांचे नवरे बघा आपल्या बायकोकडे किती लक्ष देतात. तू अशी साडी नेस, तू असे केस बांध, तुला हा रंग खुलतो, सारखं प्रेमानं सुचवत असतात. आणि तुमचं माझ्याकडे लक्षच नसतं. मी कशी दिसले तरी तुमचं काय जातं. जाऊ द्या मेलं माझं नशीबच फुटकं. आता असंच आयुष्यभर मनात झुरायचं नुसतं. आता मंडळी तुम्हीच सांगा, हिचं बरोबर आहे का. मी हिला पूर्ण स्वातंत्र्य देतो. जे काय नेसायचं ते नेस, जे काय बांधायचं मी हिला पूर्ण स्वातंत्र्य देतो. त्याचा विपर्यास नव्हे का. पण मंडळी, अंदर की बात सांगितल्याशिवाय राहत नाही.
मंडळी, अंदर की बात सांगितल्याशिवाय राहत नाही. मी खरंच हिला तू अशी राहा तशी राहा काहीही सांगत नाही. कारण अहो काही करा ही चांगली दिसतच नाही. पण तसं तिला सांगण्याची आपली हिंमत नाही. उलट मी तिला म्हणालो, बेरकीपणा इथे, उलट मी तिला म्हणालो, अगं काय अशी त्रागा करतेस, उगाच डोक्यात राग घालतेस. आता तुला कसं सांगू मला, तू आहेस तशी चांगली दिसतेस. मंडळी, खरंच ना, जगातल्या कुठल्याही नवऱ्यानी, त्यातल्या त्यात भारतीय नवऱ्यानी आणि त्यातल्या त्यात मराठी नवऱ्यानी लग्नाच्या वेळी 2 वाक्य पाठच केली पाहिजेत आणि ती वापरली पण पाहिजेत. ती 2 वाक्य अशी की तू आहेस तशी चांगली आहेस, आणि दुसरं म्हणजे तुझ्यामुळे माझा संसार झाला. सहजीवनातल्या कितीतरी कटकटी कमी होतील. अगं काय अशी त्रागा करतेस, उगाच डोक्यात राग घालतेस. आता तुला कसं सांगू मला, तू आहेस तशी चांगली दिसतेस. शेवटी असं मंडळी मात्रा बरोबर लागू पडली. लाजून हिची कळी खुलली. तुम्ही न असे आत अगदी म्हणत ही अशी झकास लाजली. आता सुज्ञ लोकांना सांगायला हवं का की त्यांची दुपार कशी गेली. बायका नेहमी ओरडतात की काय हे आमचे मदत करत नाहीत, मला काय घरकामात वगैरे करत नाही. एक काका रिटायर झाले आणि काकूंना खूप मदत करायला वगैरे लागले. त्यांची ही कविता आहे, पण काकूने नंतर त्यांना बंदीच घातली स्वयंपाकघरात यायला. त्याची ही कविता आहे, बंदी. VRS घेतल्यानंतर हे म्हणाले, तू आता आराम कर. VRS घेतल्यानंतर हे म्हणाले, तू आता आराम कर. अगं मी करतो सकाळचा चहा, तू वाच तुझा लाडका पेपर. तर बाई पेपर वाचतायत, बुवा आतमध्ये चहा करतायत. अहो सकाळचं दूध आधी वापरा. बाई भांड केवढं, गॅस केवढा, जरा सिम करा. अहो साय काय खाताय, दगडीत जमा करा. तूप कसं व्हायचं. अहो काय कुटताय. अहो आलं कुटून नको, किसून टाका. आणि ना हातासरशी चहाचं भांड पण धुवून टाका, लागतो पुन्हा. हळूहळू यांना सगळं निगुतीनं जमायला लागलं. आणि पुढे तर नाश्त्याचंही काम यांनी स्वतःकडे घेतलं. स्वतःच्या हाताने पाणी सुद्धा न घेणारी स्वारी किचनमध्ये रमायला लागली. अर्थात त्याच माझाच फायदा होता. तक्रारीला काही जागाच नव्हती. शेजार पाजारच्या बायका माझा हेवा करायला लागल्या आणि आपल्या नवऱ्यांना आमच्या यांचं उदाहरण द्यायला लागल्या. एकदा पाणी प्यायला मी स्वयंपाकघरात गेले हातचा पेपर टाकून. तर स्वारी आपली बघत होती खिडकी बाहेर मनापासून. समोरची मिसेस नटुर्डी शर्मा हसत होती यांच्या डोळ्यात डोळे घालून. मी म्हणाले, पुरे झाली मदत. तुम्हाला किचनमध्ये बंदी उद्यापासून. या भूतलावर अत्यंत 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 सहृदय नवरा असण्याची शक्यता शून्य. या भूतलावर अत्यंत सहृदय नवरा असलाच आणि त्याला टक्कल असलंच आणि त्याबद्दल त्याच्या बायकोनी त्याला विचारलंच तर तो काय उत्तर देईल त्याबद्दलची ही कवयित्री कल्पना. शीर्षक आहे इश्य. काय मेले वाक्प्रचार तरी, लोक न बरळतात काहीतरी. ते जे काय बोलतात ते काय खरं असतं का कधी. काय तर म्हणे, खूप पैसे साठले तर माणसाला टक्कल पडतं. किंवा बायको सुंदर असली तर काळजीने नवऱ्याला टक्कल पडतं. मी तीनदा आरशात पाहिलं ना एकही सौंदर्याचं लक्षण दिसलं. मी चोरून यांचं पासबुक पण पाहिलं. त्यात ते काही फारसं डबल नव्हतं ठेवलं.
मग मला मेलीला कळेच ना की आमच्या यांना टक्कल कसंच पडलं. शेवटी न राहून मी डायरेक्ट त्यांनाच विचारलं. म्हटलं बघा, तुमची बायको सुंदर नाही, तुमच्या खात्यात फारसे पैसे पण नाहीत, तुम्हाला टक्कल पडण्याचं काही कारणच नाही. सर उदय नवरा म्हणतो नाही, तसं नाही, मला टक्कल पडणं अगदी स्वाभाविक आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. टक्कलाचा कसला तो अभिमान करायचा? सर उदय नवरा म्हणतो अगं तू सुंदर आहेस. अहो काय थट्टा सकाळी सकाळी. सर उदय नवरा परत म्हणतो अगं तू सुंदर आहेस. हट बाई, इकडे या. बरं आहे ना तुम्हाला? ताप बीप चढलाय का बघू द्या. तुम्ही बरळताय, तुम्ही मला सुंदर म्हणताय. तरी सर उदय नवरा म्हणतो अगं तू सुंदर आहेस मनानी. सौंदर्य काय फक्त रंगरूपाचं असतं आणि श्रीमंती काय फक्त पैशात मोजायची असते. अगं तू सुंदर आहेस मनानी आणि माझ्या हृदयाचा खजिना समृद्ध आहे तुझ्या प्रेम आणि विश्वासानी. मग सांग, मला टक्कल पडणं स्वाभाविक आहे का नाही? कशी बशी मी म्हणाले इश्श आम्ही नाही. शेवटी असं की मला पदराने तोंड झाकायचं होतं. हाती माझ्या पांघरून आलं, जाग आलीन कळलं हे सगळं स्वप्नात घडलं. आमच्या यांच्या आवडीची एक कविता सांगते. शीर्षक आहे मेघ किंवा प्रमोशन. मी असं बघते की नवऱ्याचं प्रमोशन झालं की बायकांनाच खूप ग्रेट वाटत असतं, कारण की त्यांच्या फॅसिलिटीज वाढतात, ड्रायव्हर, माळी, शॉपिंग, हे ते. आणि खोटं कशाला, मी काही अपवाद नाही आहे, मलासुद्धा असंच खूप वाटतं. आणि लोक पुन्हा म्हणतात की वहिनी तुम्ही इतकं छान घर सांभाळता, तो अगदी मस्त ऑफिसमध्ये काम करू शकतो आणि म्हणून त्याला प्रमोशन मिळतं वगैरे वगैरे, तर तुम्ही कारणीभूत आहात. तर त्याची ही कविता, पण मलासुद्धा क्रेडिट मिळतं, ते अत्यंत वेगळ्या अर्थाने. ते कसं ते मी सांगते तुम्हाला. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे म्हणतात एक स्त्री असते आणि आमच्याही बाबतीत हे विधान अगदी तंतोतंत लागू पडते. नुकतंच यांचं प्रमोशन झालं, सगळ्यांनी मलाही क्रेडिट दिलं. मुख्य म्हणजे आमच्या ह्यांनी ते कबूल केलं. मला खूपच बरं वाटलं. पण हा आनंद फार वेळ नाही बे टिकला. लवकरच भ्रमाचा भोपळा फुटला. ते फोनवर काय म्हणाले मित्राला ते मी सांगते तुम्हाला, पण तुम्ही नाही सांगायचं कोणाला. ते म्हणले अरे बायकोच्या कटकट्या स्वभावामुळे मी ऑफिसमध्येच रमत होतो आणि सहज पडावं आणि दंडवत घडावं तसं जास्तीचं काम करत होतो. अरे हिचा स्वभाव जर का गोड असता तर हिच्या भोवती मी गोंडा घोळला असता. ऑफिस सुटलं की घराचा रस्ता धरला असता. पण परिस्थिती नाही रे तशी. घरातली संध्याकाळ नकोशी. माझी लोक अशी, तुमची लोक तशी. घरातली संध्याकाळ नकोशी. म्हणून म्हणतो अरे हिच्या कटकट्या स्वभावामुळे मी ऑफिसमध्येच रमत होतो आणि सहज पडावं आणि दंडवत घडावं तसं जास्तीचं काम करत होतो. साहेबांना वाटलं मी वाघ कामाला, हरकत नाही प्रमोट करायला. तेव्हा खरं क्रेडिट हवं द्यायला ते बायकोच्या कटकट्या स्वभावाला. आणि शेवटी असं की आवडाबाई कजाग होती म्हणून तुकाराम संत झाले. आणि आमची ही कटकटी होती म्हणून केवळ प्रमोशन मिळाले. संत तुकारामांचा आणि आवडाव्यांचा उल्लेख झाला आहे आणि ती कविता सांगतेच मी आपल्याला. काही दिवसांपूर्वी ना मला एक फोन आला आणि मी लग्नाला जात होते. मिस कॉल होता आणि 022 मुंबईचा नंबर असेल. 10ची वेळ, म्हटलं अगदी बिझनेस कॉल असेल, पण खूप वेळ होता. म्हटलं बघू ट्राय करून. मी लावला परत तो फोन. तिकडून आवाज आला, मी सई परांजपे बोलते. म्हणजे मी नाटक बसवते, मी सिनेमे काढते. म्हटलं हो नका लाजवू,
आम्ही सगळे ओळखतो तुम्हाला. आणि त्या म्हणाल्या की आत्ता तू सुरंगणेकरच बोलतेस ना. म्हटलं हो. तर म्हणाले तुझं पुस्तक माझ्यासमोर आहे आणि त्यातली ती अनोखी श्रद्धा ही कविता माझ्यासमोर आहे. काय चित्रदर्शी कविता आहे, मला फार आवडली. आय विश पॉवर टू युअर एल्बो असं म्हणाल्या. आणि ते नंतर आम्ही त्यांना फोनमध्ये ती सांगितली की माझ्या कार्यक्रमातली ती महत्त्वाची कविता आहे. आणि नंतर ना एक थोड्या दिवसांनी इथे त्या आल्या आणि त्यांना जीवन गौरव होता. तर आणि मलासुद्धा एक छोटासा इथे पुरस्कार होता, तो घ्यायला मी आले होते. तर आदल्या दिवशी हा कार्यक्रम मी कसली सोडते, मी गेले तर तेवढ्यात त्यांची गाडी आली. आणि मग मी त्यांना म्हणाले की आपण जे थोड्या दिवसांपूर्वी बोललो ना, तर तीच मी सुरंगळेकर. तर त्यांनी पाठीवर हात बिठवला, किपिटअप वगैरे म्हणाल्या. आणि सगळा कार्यक्रम झाला आणि त्यांची मुलाखत झाली, त्यांना जीवन गौरव झाला. आणि नंतर त्या म्हणाले थांबा, इतक्यात मी एक छान कविता ऐकली आहे, वाचलेली आहे. ती त्यांनी झेरॉक्स करून आणली होती, पर्समध्ये ठेवली होती. आणि सगळ्या रमणबागेमध्ये 5,000 लोकांना म्हणाले ती बहुतेक कवयित्री आलेली आहे. मग मी उभी राहिले, सगळ्यांना असं असं वगैरे केलं आणि तीच कविता त्यांनी वाचून दाखवली. नंतर म्हटलं यांच्यावर फोटो काढावा. म्हणाले मी तुझ्यासारखी वाचली का? मी म्हटलं काय लाजवत आहे. पुन्हा एकदा कविता अशी आहे, अनोखी श्रद्धा. आपण असं समजतो ना की पांडुरंगाला पांड्या विठ्या बिठ्या ती तुकारामांची बायको आवडावी म्हणायची आणि अश्रद्धा अशी वाटायची. पण तशी ती नव्हती अहो. तिची श्रद्धा अगदी वेगळ्या ठिकाणी, अगदी वेगळ्या प्रतीची. त्याचीच ही कविता अनोखी श्रद्धा. इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा. इंद्रायणीनं तारली तुकारामांची गाथा, सांगते त्या पुढची थोडी वेगळी कथा. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले, त्यात 2 कागद त्यांना कमी दिसले. अभंगाचे ओले कागद तुकाराम वाळवीत बसले, त्यात 2 कागद त्यांना कमी दिसले. कुठे गेले असावेत त्यांनी बायकोला विचारले. कुठे गेले असावेत त्यांनी बायकोला विचारले. ती म्हणली वय अवम्याच कनवटीला ठेवलेत. तुकारामांना कळेच ना, तुकारामांना कळेच ना, रडावे की हसावे या निरक्षर अडाणी बाईला कागदांचे काय काम असावे. तशी ती म्हणली रोज मले पाणी आण्या हिरीवर जा लागते. रोज मले पाणी आण्या हिरीवर जा लागते, तेथं पाय घसरून पल्ली म्हणजे. रोज मले पाणी आण्या हिरीवर जा लागते, तेथं पाय घसरून पल्ली म्हणजे. बाबा मले भेव लागते. आणि शेवटी असं की चुकून माकून पल्लीच, चुकून माकून पल्लीच तर हे कागद धरून ठेवीन. चुकून माकून पल्लीच तर हे कागद धरून ठेवीन. अभंगवाणी तरुण जाईन अशी कशी बुडीत. विद्यार्थी बाळांनी एक वृद्धाश्रमावरती एक छोटंसं कार्यक्रम बसवला होता. त्याच्यात मला सांगितलं मी कसली विस्ताराने लिहिते. मी एक छोटीशी कविताच त्यांना लिहून दिली होती. नाशिकला एक कार्यक्रम होता. शीर्षक आहे आपलाच दाम. आजीबाई बसल्या आहेत खुर्चीवर, आजोबा आपले चक्रा मारतायत. अहो वडील आहात तुम्ही, जरा वडीलकीनं वागा. अहो नसेल जमलं त्याला यायला, त्यासाठी इतका त्रागा. बरं चाललंय की इथे आपलं, बरं चाललंय की इथे आपलं. तुम्हाला समवयस्क मिळालेत आणि इथल्या बायकांशी माझेही बरेचसे सूर जुळलेत. तुमच्या स्वभावापायी यावं लागलं, तुमच्या स्वभावापायी यावं लागलं. स्वाभिमान तुमचा अतिरेकी, आपलाच दाम खोटा निघाला म्हणा. सुनबाई तो बोलून चालून परकी. माझी मेलीची उगाच फरफट तरी सगळं चांगलं होईल. माझी मेलीची उगाच फरफट तरी सगळं चांगलं होईल. कधी ना कधी त्यांनाही आपली किंमत कळून येईल. आई अण्णा मी आलोय, आई अण्णा मी आलोय, तुम्ही माझ्याबरोबर यायला हवं. तुम्ही आता आजी आजोबा होणार, सुनेचं कौतुक बघायला हवं. आता तुम्ही असे ढिम्म का, आता तुम्ही असे ढिम्म का. किती चांगली बातमी दिली आहे त्यानं. त्याच्या वेळी आपण जायलाच हवं. किती बोलवतोय अगत्यानं. भोळ्या आहात झालं तुम्ही, भोळ्या आहात झालं तुम्ही, तो बोलवतोय स्वार्थापायी. भोळ्या आहात झालं तुम्ही, तो बोलवतोय स्वार्थापायी. काही नेहमीसाठी नेणार नाही आहे, इतक्या हुरळताय कशापायी. काय चिरंजीव, काय चिरंजीव तुम्ही आम्हाला नेणार किती, 6 महिने. काय चिरंजीव तुम्ही आम्हाला नेणार किती, 6 महिने. म्हणजे बाबा ही म्हणते पुष्कळ होतील 4 महिने. ऐकलीत पोराची मुक्ताफळ आणि तरी तुम्ही जाणार. अहो त्याचा धर्म त्याच्याजवळ,
अहो त्याचा धर्म त्याच्याजवळ, मी माझा पाळून येणार, मी माझा पाळून येणार. आम्ही दिल्लीत होतो तेव्हा वसंतराव साठ्यांच्या मिसेस जयश्रीताई साठे, आता दोघे ते नाही आहेत, पण आम्ही वनिता समाजात जायचो आणि त्यांना एक कविता फार आवडली. आम्ही एकाच भागात राहायचो, त्यांच्याकडे गेलं की ते बापूसाहेबांना अशा समोर बसवायच्या. अहो बापूसाहेब बसा आणि बघा ही साध्या सोप्या शब्दात जगण्याचं कसं तत्त्वज्ञान सांगते ते. आणि त्यांनी ही कविता माझ्याकडे, मार्चचे दिवस होते, ही कविता माझ्याकडून 2-3दा म्हणून घेतली. परत दिल्लीत जेव्हा गेले तेव्हा कळलं त्या नाहीच आहे. ती कविता अशी आहे, त्या म्हणायच्या मला की तू ना अगदी माझ्या मनातलं सांगतेस बघ. ही कविता त्यांना फार आवडायची. शीर्षक आहे निर्भय. मैत्रीण म्हणाली परोपरी, मैत्रीण म्हणाली परोपरी, ये ग कधीतरी माझ्या घरी. मैत्रीण म्हणाली परोपरी, ये ग कधीतरी माझ्या घरी. त्या मैत्रिणीकडे जाणं मी नेहमीच टाळलं, त्या मैत्रिणीकडे जाणं मी नेहमीच टाळलं. पण त्याचं कारण नाही कोणाला कळलं. तिच्या घराच्या वाटेवर एक स्मशान लागायचं, तिच्या घराच्या वाटेवर एक स्मशान लागायचं आणि त्या परिसरातून जाताना मनाला अशुभ वाटायचं. तिला हे कारण कळलं, तिला हे कारण कळलं तेव्हा ती खळाळून हसली. तिला हे कारण कळलं तेव्हा ती खळाळून हसली. माझ्या अज्ञानाची तिला कीव करावीशी वाटली. ती म्हणली, अगं मरणाचं स्मरण असलं तरच वाटतो प्रत्येक क्षण मोलाचा. मरणाचं स्मरण असलं तरच वाटतो प्रत्येक क्षण मोलाचा. आयुष्य वाढत नसतं ग, आनंद आनंद वाढतो जगण्याचा. निर्भय माणसंच निश्चिंत आणि आनंदी जीवन जगतात, निर्भय माणसंच निश्चिंत आणि आनंदी जीवन जगतात आणि भित्री माणसं जगतानाच कणाकणानं मरतात. शेवटी असं की तेव्हा स्मशान वाटेनं जायला उगाच काय व्हायचं, तेव्हा स्मशान वाटेनं जायला उगाच काय व्हायचं. एक दिवस सगळ्यांना तिथेच नाही का जायचं, एक दिवस सगळ्यांना तिथेच आहे जायचं. ही कविता मला 25व्या, आता अशा 3 कविता आहेत, एक 25शीत सुचली, एक 40शीत आणि एक 60शीत आत्ता थोड्या दिवसांपूर्वी. रस्ता ही कविता ना मी जी लिहिली आणि ह्या कवितेने मला इतकं बधीर केलं ना की मला परत 15 वर्ष मला काही लिहावंसंच वाटलं नाही. कविता अशी आहे, रोज संध्याकाळ झाली की तो तिची वाट पाहायचा. रोज संध्याकाळ झाली की तो तिची वाट पाहायचा आणि रस्ता त्या दोघांची. रोज संध्याकाळ झाली की तो तिची वाट पाहायचा आणि रस्ता त्या दोघांची. याच रस्त्याच्या साक्षीनं त्यांची प्रीत बहरली, याच रस्त्याच्या साक्षीनं त्यांची प्रीत बहरली आणि एकमेकांना कायम सोबत करण्याची त्यांनी शपथ घेतली. रोज संध्याकाळी संध्याकाळ येत राहिली, त्याची आणि तिची पावलं रस्त्यावर नियमितपणे उमटत राहिली. रोज संध्याकाळी कालांतरानं कालांतरानं त्यांच्या पावलांबरोबर चिमणी पावलं पण उमटू लागली. कालांतरानं त्यांच्या पावलांबरोबर चिमणी पावलं पण उमटू लागली. रस्ता सुखावला, पण ती चिमणी पावलं कधी मोठी झाली आणि वेगळ्या वाटेनं गेली. रस्त्याला कळलंच नाही, रस्ता उदासला. रोज संध्याकाळी संध्याकाळी येत राहिली, त्याची आणि तिची पावलं रस्त्यावर नियमितपणे उमटत राहिली. कालांतरानं कालांतरानं त्यांच्या पावलांबरोबर उमटले 2 गोल. कालांतरानं त्यांच्या पावलांबरोबर उमटले 2 गोल. त्यांच्या हातातल्या काठ्यांचे आणि रस्त्याला जाणवलं ती दोघं आता थकल्याचे. रोज संध्याकाळी संध्याकाळी येत राहिली, त्याची आणि तिची पावलं आताशा अनियमितपणे उमटू लागली. शेवटी असं की त्याही दिवशी संध्याकाळ झाली, त्याही दिवशी संध्याकाळ झाली, पण फक्त 2च पावलं उमटून गेली. त्याही दिवशी संध्याकाळ झाली, पण फक्त 2च पावलं उमटून गेली आणि रस्त्याला उमगलं. आणि रस्त्याला उमगलं की कुणी कितीही सोबत केली तरी माणूस शेवटी एकाकी असतो, आपल्यासारखा, अगदी आपल्यासारखा. जसं मी सांगितलं की या कवितेने मला बधीर केलं आणि नंतर मी जवळ 15 वर्ष काय लिहिली नाही, पण 40 मला जी कविता सुचली
ती आता सांगते आणि नंतर मी सतत कविता लिहित गेले आणि नंतर माझं पुस्तक एक झालं, दुसरं झालं, तिसरं आता टोरांटोला जे झालं ते. तर त्या कवितेचं नाव आहे जीवन एक प्रश्नसंच. शेक्सपियर म्हणून गेला जीवन एक रंगमंच. शेक्सपियर म्हणून गेला जीवन एक रंगमंच. मला प्रामाणिकपणे वाटतं जीवन एक प्रश्नसंच. या जगाच्या परीक्षा केंद्रात प्रत्येकजण प्रवेशतो जन्मवेळी. माझ्या मनात असंच चाललेलं असतं की हे सगळं जग म्हणजे मोठं परीक्षा केंद्र आहे आणि त्यातले आपण सगळे आपापल्या आयुष्याचा पेपर सोडवत असतो. या जगाच्या परीक्षा केंद्रात प्रत्येकजण प्रवेशतो जन्मवेळी आणि तो महान पर्यवेक्षक प्रत्येक मुठीत एक प्रश्नपत्रिका ठेवतो त्याच वेळी. प्रत्येकजण प्रश्नपत्रिका स्वीकारतो तीच मुळी रडत आणि वया परत्वे त्यातले प्रश्न न कळत जातात उलगडत. म्हणजे इतर प्रश्नपत्रिकांना आपण उलट्या करतो, 7वा आधी, मग 10वा, मग 2रा, मग पहिला कधीतरी असं सोडवतो. पण आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेत असं नाही होत की 60तले कठीण आहेत ते आधी सोडवू, मग 40तले, मग काय 16व्या वर्षाचं तर येऊच, असं नाही. वया परत्वे त्यातले प्रश्न न कळत जातात उलगडत. तीमई येते बालपणी आयुष्याची, तीमई येते बालपणी चाचणी परीक्षा तरुणपणी. तीमई येते बालपणी चाचणी परीक्षा तरुणपणी. वार्षिक चांगलीच अवघड असते कारण ती येते म्हातारपणी. प्रश्नपत्रिका कोणी सोडवतात लांब चेहऱ्याने गंभीरपणे. बघा आजूबाजूला प्रश्नपत्रिका कोणी सोडवतात लांब चेहऱ्याने गंभीरपणे, तर कोणी हसत खेळत तणाव रहित मिस्किलपणे. पण प्रत्येकाला वाटत असतं दुसऱ्याचा पेपर सोपा. प्रत्येकाला वाटत असतं दुसऱ्याचा पेपर सोपा आणि आपल्यावर मात्र देवानी अन्याय केलाय मोठा. आपल्या वाट्याला आलेला पेपर नेकीने सोडवण्यात पुरुषार्थ आहे. आपल्या वाट्याला आलेला पेपर नेकीने सोडवण्यात पुरुषार्थ आहे. उगाच इतरांकडे बघून झुरण्यात काय अर्थ आहे. या परीक्षेच्या अभ्यासक्रमाला मर्यादेचे बंधन नसते. देव आउट ऑफ सिलेबस बरंच काही विचारतो. आणि आम्ही बायका माहेरी एका पेपरची तयारी करतो, बाहेर भलताच, सासरी भलताच. या परीक्षेच्या अभ्यासक्रमाला मर्यादेचे बंधन नसते आणि हमखास यशस्वी उत्तरांची गाईडही छापलेली नसते. म्हणजे सासूबाईने जर कामात मदत केली, पाहिलं सारखं मध्ये मध्ये बरं सासूबाई दिवाणवर बसून राहिली, पाहिलं एका कामाला हात नाही लावला. हमखास यशस्वी उत्तरांची गाईडही छापलेली नसते. तरीही या परीक्षा केंद्राची मेरिट लिस्ट मोठी आहे. रामकृष्ण, येशू ख्रिस्त, मीराबाई यांची उदाहरणं बघा. इतिहास याला साक्षी आहे. या परीक्षा केंद्रावर मात्र कॉपी करण्याची मुभा आहे. संत महात्म्यांनी आदर्श उत्तरं देऊन ठेवली आहेत. या परीक्षा केंद्रावर मात्र कॉपी करण्याची मुभा आहे. पण संत महात्म्यांची नक्कलही करणं वाटतं तितकं का सोपं आहे. या प्रश्नपत्रिकेचा मोठा दोष त्यावर वेळ लिहिलेलीच नसते. म्हणूनच आयुष्यात प्रत्येकानं प्रश्न सोडवण्याची घाई करायची असते. कारण वेळ संपल्यानंतर प्रत्येकासाठी एक वेगळी घंटा वाजते. आणि शेवटी असं की संपूर्ण पेपर चुकल्यावरही शेवट गोड होऊ शकतो. माणसानं प्रयत्नांवर विश्वास ठेवावा. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो. आणि मंडळी, किती छान तऱ्हेने आपण ऐकून घेतलं. मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देते. आणि या कार्यक्रमातली शेवटची कविता, हे जे पुस्तक आहे माझं मागच्या वर्षी टोरांटोला प्रसिद्ध झालं, त्याच्यातली ही स्नुषा विदेशी अशी म्हणून ही कविता आहे. अमेरिकेहून अनंता ॲनाला घेऊन आला आणि विमानतळावरच तिने आम्हाला वाकून नमस्कार केला. घरी येऊन म्हणाली, आई गिव्ह मी व्हाईट पावडर. मी दिली हातावर ठेवून कोलगेट टूथ पावडर. ती म्हणली, नो
नो, आय वॉन्ट टू पुट अ रंगोली टू वेलकम सन गॉड. आय वॉन्ट टू पुट अ रंगोली टू वेलकम सन गॉड. मी म्हणाले, बाई गो, हिला भारतीय संस्कृती बाधली. ओ माय गॉड. श्रावणात हिनं भक्तिभावानं उपास-तापास केले. श्रावणात हिनं भक्तिभावानं उपास-तापास केले आणि वर म्हणाले, अनायसे माझे डायटिंग पण झाले. भाद्रपदात एलिफंट गॉडवर, गणपतीवर, भाद्रपदात एलिफंट गॉडवर हिची भक्ती चढली आणि सुख करता दुःख हरता हिनं तोंडपाठ केली. दसऱ्याला म्हणाली आपण सीमोल्लंघन करू. दसऱ्याला म्हणाली आपण सीमोल्लंघन करू आणि जाती, धर्म, देश यांच्या सीमारेषांपलीकडे जाऊ. दिवाळीत अनंताला म्हणाली, मी तुला सेंटेड सॉईल उठणं. दिवाळीत अनंताला म्हणाली, मी तुला सेंटेड सॉईल लावते. चिडून अनंता म्हणाला, ए बाई, काय माझा मूड स्पॉईल करते. थंडीत सासू सासऱ्यांचं औषध पाणी हिनं मनापासून केलं. थंडीत सासू सासऱ्यांचं औषध पाणी हिनं मनापासून केलं आणि वर म्हणाली, बायबलमध्ये येशूनी हेच सांगितलं. संक्रांतीला म्हणाले, मी नऊवार नेसते, आपण हळदी कुंकू करू. मी म्हणाले, बघ, ती प्रथा आता मी सोडली, तू पुन्हा सुरू नको करू. फाल्गुनात हिनं सोसायटीतल्या कचऱ्याची होळी केली. फाल्गुनात हिनं सोसायटीतल्या कचऱ्याची होळी केली आणि रंगपंचमीच्या रंगात मनसोक्त रंगली. पाडव्याला हिनं गुढी मनापासून नटवली. पाडव्याला हिनं गुढी मनापासून नटवली आणि आमची संस्कृती आम्हाला नव्यानं भेटवली. पण कर्मकांड, सणवार, खाण्यापिण्याच्या, नेसण्याच्या पद्धती यात का कधी बंदिस्त असते कुठलीही संस्कृती? कर्मकांड, सणवार, खाण्यापिण्याच्या, नेसण्याच्या पद्धती यात का कधी बंदिस्त असते कुठलीही संस्कृती? इतिहास, भौगोलिक परिस्थिती ठरवतात जगण्याच्या पद्धती आणि म्हणून आपल्याला जगात दिसतात निरनिराळ्या चालीरीती. कर्मकांड, सणवार समजून उमजून पाळायचे. कर्मकांड, सणवार समजून उमजून पाळायचे आणि सर्वांनी मिळून मिसळून आनंदाने जगायचे. काळाप्रमाणे संस्कृती प्रवाही ठेवायची. काळाप्रमाणे संस्कृती प्रवाही ठेवायची आणि जुनं सांभाळत, नवं स्वीकारत माणुसकी जपायची. आणि शेवटी असं, मानवतेसहित कृती तीच खरी संस्कृती. हे साहित्य, हे कला, हे सगळं कशासाठी? चांगला मानव घडवण्यासाठीच ना. मानवतेसहित कृती तीच खरी संस्कृती आणि आपलं जगणं श्रीमंत करते ही संस्कृती. ही संस्कृती. शेवटी मला इतकंच म्हणावंसं वाटतं की सूर्यास्तानंतर संधिप्रकाश हा, सूर्यास्तानंतर संधिप्रकाश हा उजळत राही नील नभास. माझ्यानंतर माझी कविता उजळत राहो रसिक मनास, उजळत राहो रसिक मनास.